काल सायंकाळी 6 वाजेच्या नंतर प्रचाराच्या तोफा थंडवल्या आहेत. मात्र उद्या सकाळी 288 जागेच्या विधानसभाच्या जागेसाठी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन जे आहे ते सज्ज झाले. मी सध्या उभा आहे 138 विधानसभा क्षेत्रात. आपण पाहू शकता या ठिकाणी EVM पॅड असतील, EVM मशीन असेल व त्याचबरोबर निवडणुकीसाठी मतदानासाठी लागणारे जे साहित्य आहे ते साहित्य या ठिकाणी वाटले जात आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर 138 विधानसभेमध्ये एकूण 3000 पेक्षा जास्त कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असतील, त्याचबरोबर CRPF ची टीम असेल व त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर पोलीस बळ असेल, होमगार्ड असेल, असे अनेक पोलीस तैनात आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो गुजरातवरनं खास पोलीस दल या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकतो हे गुजरात पोलिसांचे पोलीस बळ जे आहे ते या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्याचे जे पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील, त्याचबरोबर केंद्राचे पोलीस अधिकारी कर्मचारी असतील, तर त्याचबरोबर आता गुजरातचे देखील या ठिकाणी पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत. जय्यत तयारी जी आहे ती प्रशासनाकडनं केली जात आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो जो साहित्य पुरवठा आहे तो केला जात आहे. सगळ्याच जे 400हून अधिक या ठिकाणी बूथ लागणार आहे आणि प्रत्येक बूथवरती जे साहित्य आहे ते या ठिकाणहून त्यांना त्या कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहेत. आज सकाळी 8 वाजेपासूनच प्रशासनाकडनं या ठिकाणी तयारी असल्याची सुरू झाल्याची दिसून येत आहेत. एकंदरीत उद्या होणारा मतदान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बळ देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि उद्याच नेमकं सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.